तुम्ही या पुस्तकात सत्ता बदलाची चर्चा करताना जसं एक नव उदारमतवादाची चर्चा तुम्ही केली आपल्या पुस्तकामध्ये, तशी तुम्ही नव हिंदुत्वाची पण चर्चा या पुस्तकामध्ये केली. आणि तुम्ही इंटरेस्टिंगली नव हिंदुत्व आणि नव उदारमतवाद याला तुम्ही डबल इंजिन असा शब्द वापरलेला आहे. तर हे डबल इंजिन नेमकं काय प्रकरण आहे? डबल इंजिन सध्या भारतामध्ये फार पॉप्युलर आहे. ओके. विशेषतः मोदींची राजवट आल्यापासून राज्यात आणि केंद्रात सत्ता असणं म्हणजे डबल इंजिन असा शब्दप्रयोग सातत्यानं त्यांनी केलेला आहे. त्यामुळं हा एक शब्दप्रयोग लोकांना माहितीच आहे. पण माझं म्हणणं असं आहे की मोदी शहा किंवा केंद्र आणि राज्य हे एका अर्थी वरवरची गोष्ट आहे. खरं डबल इंजिन या देशातलं कोणतं आहे? तर खरं डबल इंजिन हा बाजारपेठी, नवउदारमतवाद आणि धर्माचं राजकारण करणारा जमातवाद, त्याचा एक भाग म्हणजे नवहिंदुत्ववाद. हे दोघं मिळून देशाचं राजकारण आत्ता करतायत आणि ते बऱ्याकडं नेतात का वाईटाकडे नेतात हा प्रश्न आहे. म्हणून त्याला डबल इंजिन म्हटलं आहे. आणि मी पुस्तकात डिस्ट्रक्टिव्ह डबल इंजिन असं सुद्धा बहुतेक म्हटलेलं आहे असं मला आठवतं आहे. कारण ते विनाशाकडे आपल्याला घेऊन निघालं.